नमस्कार. आज आपण बनवणार आहे कॅरमल शिरा. थोड्या वेगळ्या चवीचा आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने. नेहमीचे साहित्य वापरून आज आपण हा शिरा बनवून तयार करणार आहे. शिरा चवीला अगदी खव्याप्रमाणे लागतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघू शकता शिरा किती छान झालेला आहे. शिऱ्याला चमक तुम्ही बघू शकता आणि रंगसुद्धा अतिशय सुंदर असा आलेला आहे. चला तर मग झटपट असा बनवून तयार होणारा हा शिरा कसा बनवायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शिरा बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता या रव्यामध्ये 1 वाटी एवढं दूध टाकून घेतलेलं आहे. दूध आणि रवा आपल्याला या ठिकाणी समप्रमाणात वापरायचं आहे. रव्यामध्ये हे दूध आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दूध आणि रवा छान मस्त मी मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर या भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हा रवा छान असा दुधामध्ये मुरत ठेवायचा आहे. तर बघा यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता हा रवा मुरत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी शिऱ्याची थोडीफार तयारी करून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी बघा गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मोठा अर्धा चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तेलामध्ये छान क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर बघा हलकासा रंग चेंज होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स मी छान असे मध्यम आचेवरती तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि लगेचच तुपामधून बाहेरसुद्धा काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा रवासुद्धा 10 मिनिटे छान असा मुरलेला आहे आणि थोडासा घट्टसुद्धा झालेला आहे. चला तर आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रवा भाजण्यासाठी मी त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कमी जास्त करून घेऊ शकता. तर बघा हा शिरा बनवण्यासाठी आपल्याला थोडं जास्त प्रमाणामध्ये तूप वापरायचं आहे. तर या ठिकाणी बघा परत मी मोठा 1 चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे. तर साधारण अर्धी वाटी एवढं तूप मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला हा दुधामध्ये भिजवून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला छान असा तुपावरती भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सगळा रवा तुपामध्ये टाकून घेतलेला आहे. सध्या जरी तुम्हाला हा रवा घट्ट वाटत असला तरी काही हरकत नाही. जसजसा आपण हा रवा भाजत जाऊ तुपामध्ये तसतसा हा रवा छान मोकळा सुट्टा होत जातो. तर या ठिकाणी बघा मी तुपामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो पण शिरा अगदी छान मस्त अप्रतिम असा बनून तयार होतो. तर बघा सुरुवातीला हा रवा घट्टच वाटतो पण जसजसा परतत जातो तसतसा छान असा सुट्टा होत जातो. तर आपल्याला हा रवा परतत असताना यामधील गाठीसुद्धा मोडत जायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा रवा जो आहे अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये छान असा मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हा रवा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा रवा भाजत असताना आपल्याला यामधील अशा पद्धतीने गाठीसुद्धा छान अशा मोडत जायचं आहे. तर बघा छान असा मी रवा भाजून घेत आहे आणि यामधील गाठीसुद्धा छान अशा मोडून घेतलेल्या आहे. तर या ठिकाणी रवा जो आहे तो छान मस्त हलका लालसर होईपर्यंत मी छान तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं तूप वाढवून घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा छान असा रवा भाजलेला आहे. आता हा रवा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा रवा भाजल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल सुरुवातीला रवा अगदी पांढरा शुभ्र होता आणि भाजल्यानंतर थोडासा लालसर झालेला आहे. तर भाजलेला हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आता 1 वाटी एवढी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर या साखरेपासून आपल्याला पाक वगैरे करायचा नाही तर कॅरमल बनवून तयार करायचं आहे. तर या ठिकाणी बघा साखर टाकून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती या साखरेपासून आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा साखर जी आहे ती आपल्याला एकसारखी छान अशी हलवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि या साखरेपासून छान असं आपलं कॅरमलसुद्धा बनवून तयार झालेलं आहे. तर हे कॅरमल बनण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण अगदी छान मस्त परफेक्ट असं हे कॅरमल बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि 1 वाटी एवढं दूध आपल्याला या कॅरमलमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर जेवढा रवा घेतला तेवढीच या ठिकाणी साखर घेतलेली आहे आणि त्याच्या दुपटीने आपण या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे. सुरुवातीला 1 वाटी दुधामध्ये आपण रवा भिजवून घेतला. त्यानंतर 1 वाटी दूध या ठिकाणी मी कॅरमलमध्ये टाकून घेतलं. तर बरोबर 2 वाटी एवढं दुधाचा आपण वापर केलेला आहे. आता हे दूध आपल्याला या कॅरमलमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कॅरमल आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅरमल जी आहे ती दुधामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला हे दूध फाटल्यासारखं वाटेल पण काही हरकत नाही.
दूध जरी फाटल्यासारखं वाटलं तरी शिऱ्याची चव जी आहे ती अजिबात चेंज होत नाही. अगदी खव्याप्रमाणे हा शिरा बनवून तयार होतो. तर या ठिकाणी बघा कॅरमल दुधामध्ये छान असं विरघळलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला भाजून घेतलेला हा रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला या दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. थोडीशी प्रोसेस वेगळी आहे, पण शिरा जो आहे तो चवीला खूप छान लागतो. तुम्ही जर या पद्धतीने एकदा हा शिरा बनवला तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने शिरा बनवाल. तर या ठिकाणी बघा 3 ते 4 इलायची मी अशा कुटून घेतलेल्या आहे. तर फ्रेश कुटलेली इलायचीसुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हा रवा छान असा आपल्याला मिश्रण तर रवा आपण छान असा मिक्स करत जायचा आहे. यामध्ये जर काही गाठी वगैरे असल्या तर ह्या गाठीसुद्धा आपल्याला चमच्याने छान अशा मोडून घ्यायच्या आहेत. अगदी छान मस्त सॉफ्ट असा हा आपला शिरा बनून तयार होतो. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा हा शिरा बनून तयार होतो. तर रवा टाकून घेतल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटामध्येच तुम्ही बघू शकता या ठिकाणी शिरा बनून तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला तळून घेतलेले हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्ससुद्धा आपल्याला या शिऱ्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मध्यम आहे. मध्यम आचेवरती ही सगळी प्रोसेस मी करत आहे. तर या ठिकाणी बघा शिरा जो आहे तो छान अगदी मस्त सॉफ्ट असा बनून तयार झालेला आहे. शिऱ्याला रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि शिऱ्याला चमकसुद्धा खूप छान आलेली आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी असाच हा शिरा मी थोडा वेळ वाफवून घेतला. तर तुम्ही बघू शकता शिऱ्याला जे आहे साईडने थोडं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बनवून तयार झालेला आहे थोड्या वेगळ्या चवीचा आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला हा शिरा. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही याला कॅरमल शिरासुद्धा म्हणू शकता. लहान मुलं तर अतिशय आवडीने खातील असा हा पौष्टिक आपला शिरा बनून तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की शिरा किती छान झालेला आहे. चला तर मग तुम्हाला आजची माझी ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा हा कॅरमल शिरा नक्की बनवून बघा. नेहमीचं तेच साहित्य या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. काहीही वेगळ्या साहित्याचा या ठिकाणी वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा खूप छान असा हा शिरा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.